हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे कोळंबी बिर्याणी। तर सर्वात पहिले आपण मॅरिनेशन करून घेऊया। यासाठी इथे कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यामध्ये हळद, 1 चमचा हळद, 2 ते 3 चमचे मसाला, एक चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, थोडीशी कसुरी मेथी, 2 चमचे दही, थोडेसे चवीपुरतं मीठ टाकून आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया। आता तेलामध्ये 3 मोठे कांदे चिरून टाकले आहेत। छान परतून घेऊ। आता यामध्ये एक मोठा चिरलेला टोमॅटो घेतला। तेलावर छान परतून झाल्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट मी टाकते। आता यामध्ये थोडीशी हळद आणि 1 चमचा तिखट। आता पुन्हा एकजीव करून घेऊया। कांदा टोमॅटो मऊ झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मी धना पावडर 1 चमचा टाकते। आता यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया। खूप छान असा कलर आलेला आहे, तेल पण सुटलेलं आहे। आता यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं आपण शिजवून घेऊ। इथे आपली कोळंबी शिजून तयार आहे। आता यावर आपण भाताचे लेयर करूया। इथे मी बिर्याणी राईस न घेता साधा राईसच घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण लेयर तयार करून घेऊ। आता यावर मी थोडासा हिरवा रंग आणि लाल रंग घेतलेला आहे, तो टाकूया। या प्रकारे थोडंसं तूप टाकून घेऊ। तुपाने छान फ्लेवर येतो बिर्याणीला, त्यामुळे इथे मी 2 ते 3 चमचे तूप घेतलेले आहे। आता यावर थोडीशी कोथिंबीर पसरवून घेऊ आणि झाकण ठेवून पुन्हा 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊया। एक 5 ते 10 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही, छान अशी बिर्याणी आपली रेडी झालेली आहे। छान असा कलर पण आलेला आहे, खूपच सुंदर।